नमस्कार, कसे आहात सगळे? जयश्री 24 रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघूया आंबोळी किंवा घावण। तर यासाठी काय लागतं, अतिशय सोपी पद्धत आहे। यामध्ये तांदळाचं पीठ घेऊन याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पीठ पातळ करून घ्यायचे। थोडंसं पातळच लागणार आहे आपल्याला घावण करण्यासाठी। मी तुम्हाला दाखवते करून। त्याची कन्सिस्टन्सी अशी एकदम फ्लोई झालेली आहे। अशाच पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे। आणि मी आता इथं तवा आंबोळीसाठीचा जो लागणार आहे किंवा आपण याला घावण म्हणतो किंवा आंबोळी म्हणतो असा त्या प्रकारचा तवा आहे। तर याच्यामध्ये आपण करणार आहे। आता याच्यामध्ये या पिठामध्ये फक्त मीठ घालणार आहे आणि जिरे घालायचे नसतील तरी नाही घातला तरी चालेल, पण जिऱ्याने थोडी चव चांगली येते, त्यामुळे घालून बघा। घालण्यापूर्वी आपण असं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला। हा बिडाचा तवा आहे आणि कांदा लावला आहे आपण फोर्कला आणि ह्या कांद्याच्या साह्याने तेल पसरवून घ्यायचं आहे चांगलं। गॅस मोठा करायचा आहे आंबोळी घालण्यापूर्वी। तवा चांगला तापलेला हवा आहे। आंबोळी घालण्यापूर्वी प्रत्येक वेळेला हे पीठ हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ चांगलं मिक्स होईल, नाही तर पाणी वरती राहतं नुसतं। आता आंबोळी घालते कशी बघा। घावण किंवा याला घावण पण म्हणतात। आता 1-2 मिनिटातच आपल्याला कडेने असं तेल सोडायचं आहे आणि आंबोळीचे काठ आपोआप सुटत जातात, तेव्हा मग टर्न करायचे, परतायचे। कडेने मी तेल सोडणार ते आता बघायचे काठ आपोआपच सुटत चाललेले आहेत आंबोळीचे। असं थोडं थोडं सोडवून घ्यायचं आहे। अशी चांगली आंबोळी सोडवून घ्यायची तव्यावरून आणि टर्न करायची। अशा पद्धतीने छान जाळ्या आलेल्या आहेत। माझा तवा मध्ये थोडासा पातळ झाल्यामुळे हे थोडेसे डाग येत आहेत। तुम्ही जर जिरे नाही घातला तर अगदी पांढऱ्या शुभ्र घावणं तयार होतात। झालेली आंबोळी तयार। अतिशय कमी तेल लागतं असा तवा असेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावर पण करू शकताय, पण थोडंसं तेल त्याला जास्त लागतं, त्यामुळे शक्यतो बिडाचा वापरा। तर दुसरी आंबोळी पण घालून दाखवते। आंबोळ्या चांगल्या काही वेळेला येत नाहीत, सुटत नाहीत, पण आदल्या दिवशी तुम्ही जर तवा गरम करून तेल लावून चांगला रात्री झाकून ठेवला तर शक्यतो आंबोळी सुटते। ही एक टीप आहे। दुसरी आंबोळी मी तुम्हाला घालून दाखवते। पीठ हलवून घ्यायला विसरायचं नाही। हे बघा, अशा पद्धतीने याला जाळे येत आहेत आणि याचे काठ आपोआप सुटतात नंतर। हे बघा, हे काठ असे सुटत आहेत। एवढी क्रिस्पी नाही पाहिजे तरी तुम्ही थोडंसं आधी परतू शकता, पण आमच्या घरात थोडी क्रिस्पी आंबोळ्या आवडतात आणि थोडंसं तेल टाकायचं आहे। अशा पद्धतीने आपली आंबोळी तयार होते। आंबोळीसोबत तुम्ही बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकताय। नुसतंही खायला छान लागतात। पावसाळी वातावरणात अशा ह्या आंबोळ्या खायला खूप छान वाटतात। तांदळाच्याच पिठापासून फक्त बनवतोय आपण, त्यामुळे पचायला खूप हलक्या मऊ लुसलुशीत आंबोळ्या किंवा घावण नक्की करून बघा आणि कसे झाले ते सांगायला विसरू नका। जयश्री 24 रेसिपी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।